हॅलो यूट्यूब फॅमिली. हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल अवर सिम्पल लाईफ टुगेदर. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा. आता सकाळचे वाजलेले आहेत, किती वाजले? 7:22 झाले. सकाळचे 7 वाजले आहेत. सो आज मी माझा पूर्ण डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ॲज अ मॉम लाईफ, माझं सेल्फ केअर आणि माझं पूर्ण डे रुटीन. सो सो सकाळचे वाजलेले आहेत 7:25. शूट करता करता 7:30 कधी वाजले माहीतच नाही पडलं. आधी खूप ट्राय करून बघितलं, तसे मला तसे शॉर्ट्स काही आले नाही. तर सेल्फ केअर रुटीनमधला पहिला भाग, आंघोळ वगैरे झालेली आहे. सकाळीच 6लाच झाली, नॉडल होतं म्हणून. सो हेअर आपल्याला ड्राय करायचे. हेअर ड्रायरने केस ओले आहेत. ड्रायरने ड्राय वगैरे नाही करत. आता म्हणजे कसं जरा गुंतले आहेत, तर मी एकदम ड्रायरने ड्राय नाही करत. थोडेसे राहू देते. एकदम ड्राय करायला नाही पाहिजे, त्याने हेअर डॅमेज होऊ शकतो. माझं जे ड्रायर आहे ते नोवा कंपनीचं आहे. जास्त ब्रँडेडही नाही आहे, जास्त लोकलही नाही आहे. सो तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. स्पॉन्सर वगैरे नाही आहे, एवढं की चॅनल ग्रो आपलं झालेलं नाही आहे स्पॉन्सर करण्यासारखं. कमिशन पण नाही आहे, सो तुम्ही परचेस करू शकता. सो या हां, आपले झालेले आहेत 70%पेक्षाही कमी केले आहेत मी. सो सेल्फ केअरमधली पहिली स्टेप आपली झालेली आहे हेअर ड्राय करायची. सेकंड स्टेप, जे की आता माझ्या रुटीनचा भाग बनला आहे, म्हणजे डॉक्टर रशियलचं सनस्क्रीन. मी सनस्क्रीन यूज करतेच स्किन प्रोटेक्शनसाठी. सन असो नसो सवयच पडली आता, का बरं काय माहिती. असा एक सटल छान असा चेहरा दिसतो सकाळी सकाळी. असं फ्रेश वाटतं मला, खूप जास्त फ्रेश वाटतं. डॉक्टर रशियलचं सनस्क्रीन आहे. त्यानंतर थोडासा जो आपला बेसिक घरातला टॅल्क आहे पावडर, तो यूज करते. फेअरनेससाठी नाही, थोडंसं असं रिफ्रेशिंग वाटावं म्हणून, जो की आहे पर्सोना कंपनीचा. पर्सोना 200 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, 186 रुपीजचा, जो की खूप दिवस जाते. खूप दिवस मी तरी हा यूज करत असेल. आता संपत आला आहे हा, एवढूसच राहिला आहे. कदाचित हो, एवढूसच राहिलेलं आहे आता. हा मी यूज करत आहे याला एक सव्वा वर्ष, 1.5 वर्ष तेवढा तरी झालेला आहे टायमिंग याला. म्हणजे तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली 186 रुपीजमध्ये, तर 1 वर्ष आरामात जाऊ शकते. आम्ही 3 मेंबर आहे तरी आम्हाला 1-1.5 वर्ष जाते. जास्त मेंबर असतील तर कमीही जाऊ शकतो, किंवा एखाद्याला असते सवय घरात जास्त थोपटायची, तर आरामात 1 वर्ष. थोडासा बेसिक पावडर लावलेला आहे, जेणे किंवा असं चिपचिप तर मला वाटत नाही त्या सनस्क्रीनने, पण तरी मला नाही वाटावं म्हणून. त्यानंतर मी यूज करणार आहे ब्लश, फक्त थोडंफार. ओळखायलाच नाही येत, थोडासा ओळखायला आला पाहिजे. लिटिल पिंक पिंक. आत्ता एकदा ओळखायला. म्हणजे असं एकदम जास्त ओव्हरही वाटत नाही आणि जास्त बेसिकही नाही, छान वाटते. मस्त ब्लश. आय शॅडो, जे की माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे.
जास्तच खाली जातो. ठीक आहे. असा आता बेसिक म्हणजे लुक आहे माझा डेलीचा. मी डेली अशी राहते आणि त्यांनी कसं वाटते आपण ॲज अ हाऊसवाईफ ना डेली जर असं राहिलो ना खूप छान वाटते. करा आपण मी नेहमी अशीच राहते. म्हणजे डेली माझं आंघोळ वगैरे झालं की मी असं बेसिक काहीतरी आपलं थोडीशी हेअरस्टाईल, आता केस मोकळं आहे तशी 3 इंच वेणीच राहते माझी गोठलेली. आणि जर आपण हाऊसवाईफ अशा राहिलो छान छान तर गोडगोड दिसतो आणि सोबतच घरच्यांनाही असं वाटते हां छान दिसत आहे व्यवस्थित. आपण जर असंच त्याच अवतारात जर काम करत राहिलो ना तर आपली अख्खं आयुष्य त्याच अवतारात निघून जातं. सो थोडंसं बेसिक आपलं जे काही असेल ते करायचं मस्तपैकी छान वाटते. कामं आहेतच आयुष्यभरासाठी. थोडंसं आपलं सेल्फ केअर रुटीन जर बनवलं तर आपल्या स्किनसुद्धा तांबर राहते, आपली बॉडीसुद्धा मेंटेन राहते. तर मी हा प्रयत्न करत राहते, हे लावते म्हणजे चालूच राहते माझं, कधी हे कधी ते कधी ते कधी ते आणि करायलाही पाहिजे. आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट रोज रुटीनकडे, जे की असणार आहे झाडूपोछा. आज बऱ्याच दिवसांनी माझं माईक काढलं, छान वाटलं मला आज. पण या माईकला जास्त चार्ज नाही आहे, मी जास्त शूट करू शकत नाही आज. ओनली 40% आहे, आता 39 झालं. Become a mom is not easy guys. कोण देणार आहे मग बाकीची कामं करणार आहे. स्कूल में जाना है क्या बेटा? स्कूल में नहीं जाना? शाळेत प्ले ग्रुपला टाकला आहे मस्त. बापाने मोठा खर्च केला आहे बापाने हिच्या प्ले ग्रुपला टाकला आहे. मी एवढ्या लवकर, कोणी म्हणत होतं की एवढ्या लवकर लेकरला टाकू नका, तरी आम्ही प्ले ग्रुपला टाकलं. खर्च केला, सॉरी बुक्स सगळं रेडी आहे, बुक्स बॅग वगैरे सगळं. स्कूलला काही दिवस जाते मधातच, तिला काय माहिती कधी पोट दुखते, कधी खोटं सांगते की मला टीचर मारते. एवढं लहान लेकरांना टीचरला मारायला वगैरे अलाउड नाही आहे तिथे, असं मला तरी म्हणजे सांगितलं आहे जेव्हा मी ॲडमिशन करायला गेली होती. आता टीचर वगैरे नाही मारत एवढ्या लहान लेकरांना, यांना काही कळत नाही. पण ही असं सांगते स्कूलमध्ये न जाण्यासाठीचे कारणं की टीचर मला मारते, मी नाही जाणार, टीचर मला मारते, मी नाही जाणार, माझं पोट दुखते, मला ताप आली, ब्ला ब्ला ब्ला. बस हेच कारणं इथे चालू असतात नेहमी. आज म्हणजे तिला 4 दिवस झाले डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे पाठवायला, कारण तिला स्वतः म्हणजे बरंच नाही आहे, जेन्युअनली बरं नाही आहे तिला. त्यामुळे मी आता 3-4 दिवस तिला नाही पाठवत होती. झाले तिचे 3-4 दिवस आजच्यानी. आता उद्या किंवा परवापासून ती शाळेत जाणार आहे, तिला स्कूलमध्ये पाठवणार आहे. जायचं आहे काय स्कूलमध्ये? जायचं आहे नाही. का बरं? जाणार नाही आहे. कारण काय आहे? क्यों नहीं जाना है बेटा? टीचर टाइम मारते. हां टाइम मारते टीचर. टीचर मारते तुला? हां टीचर मारते. सोबत मलाही 2-3 दिवस बरं नव्हतं, त्यामुळे मी जास्त कामाचा ओव्हरलोड काही स्वतःवर घेऊन पडला नाही. मी स्वतः मस्त आराम वगैरे केला. जेवणाचं काही टेन्शन नाही मला. यांनी 2 टाईम पार्सलच दिला बाहेरून, आणि आज कुठं मला बरं वाटायला लागलं आहे. सो आज मी असं ठरवलं आहे की जेवढे शक्य कामं होतील तेवढे पूर्ण करायचे घरातले. इवन मी माझ्या किचनमध्ये सुद्धा आता चेंजेस केले आहेत, कर्टन्स बदलला आणि थोडंसं लाईट सेटअप करायचा मला, जेणेकरून आपल्या यूट्यूबला जे व्हिडिओ आहे त्याला असं चांगली बिल्ड क्वालिटी येईल आणि चांगला परफॉर्मन्स येईल यूट्यूब व्हिडिओला. त्यासाठी माझ्या व्हिडिओमधला लाईट तुम्हाला व्यवस्थित वाटते की अजून आपल्या लाईटिंगला गरज आहे, मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंटच नाही करत, सगळेजण व्हिडिओ बघतात, माझे व्हिडिओ खूप लोक बघतात, पण होतं असं की कोणी सबस्क्राईब नाही करत, कोणी कमेंट्स नाही करत. कमेंट्स मीन्स पॉझिटिव्ह, जो आपला म्हणजे आता माझा व्हिडिओ आहे तुम्ही बघत आहात तर यामध्ये काही अजून पाहिजे आहे का, काही कमी पडत आहे का, बस येस तर सांगायचं आहे, दुसरं काय आहे. आणि कोणी पुढे जात आहे त्याचं आपल्याला एक असायला पाहिजे की नाही हां ठीक आहे कारण एका व्हिडिओमध्ये ना खूप मेहनत असते, खूप जास्त मेहनत. मी आतापर्यंत मी म्हणते की कंटिन्यू पण कधी कंटिन्यू ब्लॉग वगैरे करायला नाही जमत. लहान लेकरांना सांभाळणं ही खूप मोठी एक जबाबदारी असते एका आईसाठी. सोबतच घरातली कामं, घर मेंटेन ठेवणं. मी तर एक अबॅकसची ट्रेनर आहे, सो त्याचे क्लासेस सुद्धा असतात, तर ते क्लासेस
आणि मीही त्याला पॅम्पर करणं. ती लहानच आहे पण तरी तिला स्कूलला पाठवायचं ठरवलं होतं आम्ही, तर तिला स्कूलमध्ये पण पाठवायचं असते. सकाळीच उठून सगळं कामाला धावपळीमुळे लागायचं असतं, तर खूप म्हणजे वेळ चालला जातो. एका कामाला कधी कधी रिपीट एक टाईम द्यावं लागते, असं होऊ शकतं माझ्यासोबत ॲज अ मॉम म्हणून. सो असं काहीसं होतं. तर तुम्हाला एका फॉलोनी किंवा एका सबस्क्राईबनी काय जाणार आहे, किंवा एका कमेंट्सनी काय जाणार आहे तुमचं, असं मला तरी वाटते. तर एखादी मुलगी असेल ना, तिला तरी म्हणजे तिचं अनमॅरिड, ती एखादी अनमॅरिड मुलगी जरी असेल तर तिला तिच्या घरचे सांभाळून घेतील, तिची आई कामं करत असेल तर ठीक आहे, तू कर व्हिडिओज वगैरे. पण इथं आम्ही तिघांची फॅमिली, तिघांचाच पोर्ट्रेट आहे, फॅमिली पोर्ट्रेट. तर तिघांमध्ये मी एकटीच आहे जी काही सगळे घरातले करते. अंकुश म्हणजे तिचे मेहिकाचे पप्पा, त्यांना एवढा वेळ मिळत नाही, तेच खूप लेट कधी कधी येतात आणि यांची झोप वगैरे होत नाही लेट आल्यामुळे, म्हणून त्यांनाही जरासा आरामासाठी वेळ द्यावा लागतो मला. आणि मीही कोणाला कामासाठी फोर्स करत नाही की तुम्ही हे करा प्लीज, घरातलं ते करा वगैरे. मला नाही आवडत कोणाच्या हातचे कामं वगैरे, कोणाला कामं करायला लावणं वगैरे. सो सगळे कामं मीच करते. हळूहळू का होईना थोडासा वेळ लागेल. एखाद्या कामाला 1 तास नाही लागायचा, 1.5 तास लागणार, किंवा 1-2 कामाला 2-3 तास लागू शकते. कामं राहतातच घरात खूप सारे, क्लिनिंग वगैरे. तर दिवस जाईल, कदाचित रात्री होईल खूप लेट झोपायला, पण तरीही कामं मीच करणार माझ्या घरातलं, असं माझं एक आहे पहिल्यापासून ओपिनियन. तुम्हाला कसं वाटते ते मला, म्हणजे तुम्हाला काय वाटते याबद्दल मला नक्की सांगा. कारण मला तरी असं वाटते की दुसऱ्यावर लोड देऊन आपण स्वतः हा रेस्ट किंवा असं पीसफुली वाटतच नाही मला दुसऱ्याला कामं वगैरे सांगून. असं काहीच रुटीन आहे माझं, म्हणजे की आज मी पूर्ण डिटेल शेअर करणार आहे तुमच्याशी. इकडच्या वेळा घालता आपण बोलून नाही घेत आणि कप्पाही सुद्धा मारतो. आणि एका वेळेस झोपून गेली आता, झोपली ती झोप झोप. माझी जर व्हिडिओ कोणी बघत असेल आणि त्यांनाही जर स्वतःची यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे स्टार्ट करायचे असतील तर मी नक्की त्यांना हेल्प करणार की कसं करायचं आहे. कारण मी याच्या आधी माझे 2 ते 3 चॅनल ओपन केलेले, जे की मी डिलीट केले स्वतः. मला असं वाटत होतं की हे चॅनल ग्रोच नाही करत आहे. एका दमात कोणतं चॅनल कसं काय ग्रो होणार, तर एका चॅनलला थोडासा तरी टाईम पिरियड लागतो ग्रो होण्यासाठी. हा विचार मी कधी केलाच नाही. मी आज गडबडीमध्ये माझं 1 ते 2 चॅनल डिलीट केले, जे की माझी चुकी होती. आणि मला आधी त्या चॅनलमध्ये इंटरेस्ट वाटायचा, जो की क्राफ्ट चॅनल होता, अनुष्काज क्राफ्ट चॅनल, जो की आता नाही आहे. असा चॅनल होता अनुष्काज वाईफ म्हणून, आमचा फॅमिली चॅनल होता, तो पण मी डिलीट केला. आणि हा त्याच्यामध्ये कंटिन्यू करायला ठरवलेला आहे. सो आता काहीही झालं तरी याच्यावर कंटिन्यू करणार आहे, डिलीट नाही करणार आहे चॅनल. आता काहीही झालं तरी मी आता सध्याच्या कंडिशनला हे सुद्धा फेस करत आहे की घरातली कामं वगैरे करून व्हिडिओ होतात का, हिच्याजनक असे काय होतं काय माहिती, तिला एवढा वेळ भेटून राहिला व्हिडिओ वगैरे करायला, असे करू नये किंवा असे बोलणे, असं मिळत असतं. म्हणजे प्रत्येकाला तर नाही मिळत, काही वेळाची फॅमिली सपोर्टिव्ह असते. माझ्या फॅमिलीमध्ये कोणी बोलत नाही, उलट त्यांना आनंदच आहे की, आणि अभिमानसुद्धा आहे की ही मुलीला सांभाळून घरातली कामं करून क्लासेस वगैरे एनिथिंग सगळं मॅनेज करून, क्लासेसच्या कंपनीच्या मीटिंगसुद्धा राहतात, हे सगळं मॅनेज करून मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते. पण फक्त मला एकाच गोष्टीची आहे की माझी कन्सिस्टन्सी मेंटेन नाही होत आहे, जी की मला आता करायची आहे. काहीही झालं तरी मला रोजचा व्हिडिओ एक तरी पोस्ट करायचा आहे, 1 शॉर्ट्स आणि 1 लॉंग व्हिडिओ. तर आता बघते कसं काय मॅनेज होते माझं. एकदा चॅट आपण तुमच्यासोबत मी एकदा चॅट करणार आहे, जो की माझ्या मी फॉलो करणार आहे. रुटीन चॅटच करू आपण, ऑन व्हिडिओज करणार आहे मी. या व्हिडिओमध्ये तर नाही करणार, पण येत्या व्हिडिओमध्ये तरी नक्की करायचा मी प्रयत्न करेन. आणि आपण फॉलोसुद्धा करू बघू की होते का ते. झालं तर ठीक, नाही झालं तर आपण काहीतरी त्यावर अजून रिसर्च करू, अजून काहीतरी चेंजेस करू शकतो. असं काहीसा करायचा प्रयत्न माझा चालू आहे. सो चला त्यांच्या घरात सेट बोलता बोलता सगळ्या घरात होऊन गेल्या. आता हे जे मी काढलेलं आहे माझं पावडर, लिपस्टिक, ब्लश, काय तगडं, हे जागची जागी ठेवून देते, म्हणजे जेणेकरून पसरा नाही होणार. त्यानंतर घरातल्या मेंबरची तब्येत खराब झाली, अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कोण होतं हे बघण्यासाठी पार्ट 2 नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.